नागपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात एका मेंढपाळाला आपला जीव गमवावा लागलाय। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। पाहूया या घटनेवर आधारित वृत्त। नागपूर जिल्ह्यातील परशिवनी वनपरिक्षेत्रातील सली गावाजवळच्या जंगलात शुक्रवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास एका मेंढपाळाचा मृतदेह विद्रूप अवस्थेत आढळून आलाय। वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा मृत्यू वाघाच्या हल्ल्यामुळे झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार सावनेर तालुक्यातील हेटीखेडा गावातील रहिवासी असलेले 32 वर्षीय दिनेश खंडाते हे शुक्रवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास आपली गुरं चारण्यासाठी जंगलात गेले होते। दुर्दैवाने त्याच दरम्यान वाघाने त्यांच्यावर हल्ला केला। हल्ल्यानंतर वाघाने दिनेश यांचा मृतदेह हेटीखेडा गावापासून पारशिवनीच्या सालई गावापर्यंत ओढत नेला। दिवसभर शोध घेतल्यानंतर नागरिक आणि वन विभागाच्या पथकाने एकत्रितपणे शोध मोहीम राबवली। अखेर रात्री 11 वाजताच्या सुमारास दिनेश खंडाते यांचा मृतदेह आढळून आला। पारशिवनी वन विभागाच्या पथकाने या विद्रूप मृतदेहाचा पंचनामा केला असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे स्थानिक नागरिक भयभीत झाले असून वन विभागाने वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। नागपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात एका निष्पाप मेंढपाळाला आपला जीव गमवावा लागला आहे। वन विभागाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे।